नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 सरावन महिन्यात या कवितेचा अर्थ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 2 सरावन महिन्यात या कवितेचा अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 4 वरती सरावन महिन्यात अशी एक कविता दिलेली आहे. या कवितेचे कवी आहेत लोकराम शेंडे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता वाचल्यानंतर यातील काही शब्द आपल्याला नक्कीच अपरिचित असतील, कारण ही जी कविता आहे ती आहे अहिराणी खानदेशी बोलीमधील. आपल्या महाराष्ट्र राज्यातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात ही अहिराणी प्रादेशिक बोली बोलली जाते. अहिराणी बोलीतील ही कविता आणि या कवितेचा अर्थ आता आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पावसाळा हा निसर्गाचा सर्वात सुंदर ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये हिरवीगार झाडे, पावसाच्या सरी, इंद्रधनुष्य, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मोराचा आनंदी नाच असे अनेक निसर्गरम्य देखावे पाहायला मिळतात. कवी लोकराम शेंडे यांनी सरावन महिन्यात या कवितेत पावसाळ्यातील निसर्गाचे मनमोहक आणि जिवंत चित्रण अतिशय सुंदर शब्दात केले आहे. या कवितेत पावसामुळे निर्माण होणारे आनंददायी वातावरण आणि निसर्गातील विविध दृश्यांचे आकर्षक वर्णन केले आहे. या कवितेचे प्रथम आपण वाचन करूया. सरावन महिन्यात होते मोठाच नवल, 7 रंगाचा तोरण कसा आभारी चोवल. सरावन महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाकधुक इजा किल्लोर करती. सरावन महिन्यात पाका फुलवते मोर, नाच ठाटात माटात संगा घेऊन लांडोर. सरावन महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाना राती डुरुक डुरुक. सरावन महिन्यात झाला पाणी भोवताल, धारा नाचत नाचत थेंबा धरतेत ताल. तर अशा अहिराणी बोलीमध्ये अतिशय सुंदर अशी पावसाविषयीची कविता लोकराम शेंडे यांनी लिहिलेली आहे. आता सरावन महिन्यात या कवितेतील प्रत्येक ओळीचा अर्थ आपण समजून घेऊया. सरावन महिन्यात होते मोठाच नवल, 7 रंगाचं तोरण कसा आभारी चोवल. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवी म्हणतात, श्रावण महिन्यात अनेक सुंदर आणि आश्चर्यकारक गोष्टी घडतात. आकाशात 7 रंगाचे सुंदर इंद्रधनुष्य आपल्याला दिसते. या ओळीतील अपरिचित शब्द आहेत अबारी. अबारी म्हणजे आभाळी. चोवल म्हणजे दिसेल. सरावन महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाकधुक इजा किल्लोर करती. श्रावण महिन्यात ढग मोठ्या आवाजात गडगडतात. विजा कडाडल्यामुळे मनात भीती आणि धाकधूक निर्माण होते. या ओळीतील किल्लोर म्हणजे कल्लोळ, मोठा आवाज. कारजात म्हणजे काळजात.
श्रावण महिन्यात पाका फुलवते मोर, नाचत हातात माटात संगा धरून लांडोर. श्रावण महिन्यात मोर आपला सुंदर पिसारा फुलवतो. मोर आनंदाने नाचतो आणि त्याच्यासोबत लांडोरही नाचू लागते. या ओळीतील पाका म्हणजे पंख, संगा म्हणजे सोबत. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. श्रावण महिन्यात पाऊस सतत कोसळत असतो. रात्री बेडकांच्या डराव डराव आवाजाने परिसर दुमदुमून जातो. या ओळीतील काही अपरिचित शब्द: भुरुक भुरुक म्हणजे रिमझिम, भेपका म्हणजे बेडूक. श्रावण महिन्यात झाला पाणी भोवताल, धारा नाचत नाचत थेंबा धरत येत ताल. विद्यार्थी मित्रांनो, या ओळींमध्ये कवी म्हणतात की श्रावण महिन्यात सर्वत्र पाणी साचते. पावसाच्या धारा आणि थेंब जणू ताल धरून आनंदाने नाचतात असे कवी कल्पना करतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक 2 श्रावण महिन्यात या कवितेचा अर्थ जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गाचे मनमोहक चित्र रंगवले आहे. इंद्रधनुष्य, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, मोरांचा नाच, बेडकांचे आवाज आणि पावसाच्या सरी यामुळे श्रावण महिन्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या अर्थाचे सुंदर असे वर्णन कवी लोकराम शेंडे यांनी अहिराणी बोलीमध्ये श्रावण महिन्यात या कवितेत केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आणि या कवितेचा अर्थ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 श्रावण महिन्यात या कवितेचा अर्थ जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा श्रावण महिन्यात या कवितेचा अर्थाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.